नमस्कार, नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे मैत्री दिवस, फ्रेंड्स डे. तर आता हे सगळे डे यायला लागलेले आहेत. ज्या दिवशी जो डे असेल त्या दिवशी त्या त्या लोकांची आठवण येते. मदर्स डेला आईची आठवण येते, फादर्स डेला वडिलांची आठवण येते, आणि मग ब्रदर्स डे, सिस्टर डे पता नाही काय काय डे आहेत. पण हे डे इतर असते त्यावेळेस सगळ्यांची आठवण येते, विशेष करून येतेच. त्याच्यामुळं जे डे आहेत ते चांगल्यासाठी पण आहेत. पण हजबंड डे कधी यायचा वाईफ डे कधी यायचा, मला त्या गोष्टीबद्दल पण बोलायचं आहे. कारण खूप छान आहेत हे. आज फ्रेंड्स डे आहे, तर मला सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना सांगावं असं वाटतं की फ्रेंड डेच्या निमित्तानं मी काय एवढी मोठी नाही तुम्हाला सल्ले द्यायला, पण तरीसुद्धा एक माझा तुमच्या गरीब मैत्रिणीचा सल्ला तुम्ही ऐकावा. म्हणजे पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. पण प्रत्येक मैत्रिणींनी आपल्या आईवडिलांना समाजामध्ये चांगला मान सन्मान मिळावा म्हणून आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करा. आपल्या नवऱ्याला बायकोचा बैल म्हणू नये म्हणून तरी करा. नवऱ्यावरती प्रेम असेल तर. आणि प्रत्येक मुलाने सुद्धा बायकोच्या आईवडिलांना पण जपा, आणि आपल्या बायकोला सासू सासऱ्यांनी तिला लई घरी सासरवास आहे असं वाटू नये म्हणून थोडंसं नम्रपणे वागा. आणि दुसरी गोष्ट सगळ्यांना सांगणं आहे, मैत्री ही फक्त आपापल्या वयापुरतीच मर्यादित नसते, तर अगदी लहानांपासून तर वयोवृद्धापर्यंत, माणसांपासून तर प्राण्यांपर्यंत सगळ्याशी आपण मैत्री करू शकतो. आणि एखाद्या माणसाला जर लहान मुलांची आवड असेल तर त्या माणसाचं मन हे नक्कीच निष्पाप असतं, निर्मळ असतं. त्यामुळं तर लहान मुलांशी मैत्री करा, मोठ्या माणसांशी मैत्री करा, आपल्याबरोबरच्या लोकांशी मैत्री करा, निसर्गावरती प्रेम करा, निसर्गाशी मैत्री करा. ज्या गोष्टी अशा असतात की समजा लहान मुलं आहे, लहान मुलांबरोबर मैत्री केली तर त्या लहान मुलांना आपल्या सहवासामध्ये आनंद भेटतो, आपल्याकडून चांगल्या गोष्टी शिकायला भेटतात. आणि काय होतं, ते लहान मुलं आपल्याला पटकन उलटं उत्तर देत नाही, किंवा मग त्या मुलांनी रागवलं किंवा चिडलं किंवा एडेवानी केलं तरी आपल्याला त्या गोष्टींचा एवढा मानसिक त्रास होत नाही, जेवढं की आपण एखाद्या बरोबरीच्या माणसाला किंवा आपल्या मुलांना, सुनाला, नातवंडांना, मोठ्या मुलांना, माणसांना आपण काही जर सांगितलं आणि त्यांनी जर उलट उत्तर दिलं तर आपल्याला त्रास होतो. तर त्यामुळं अशा व्यक्तींशी किंवा अशा गोष्टीशी मैत्री आपली पटकन होते, ज्याकडून आपल्याला उलटा त्रासदायक रिस्पॉन्स भेटत नाही. असं हे प्रत्येक माणसाचं आहे. आपण देवाच्या मंदिरात गेल्यानंतर सुद्धा मूर्तीची पूजा करतो म्हणून तशी प्रार्थना करतो. अगदी एखादी गोष्ट मनाच्या विरुद्ध झाली तर देवाशी भांडून सुद्धा येतो, असं असतं. त्याच्यामुळं जिथून आपल्याला उलट प्रतिक्रिया, चुकीची प्रतिक्रिया किंवा आपल्याला त्रास होईल अशी प्रतिक्रिया भेटत नाही, अशा गोष्टीशी आपली लगेच मैत्री होते, जवळीक होते. असा हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे प्रत्येकाने पटकन कुणाला बी उलट उत्तर किंवा वाईट उत्तर देऊ नये. एकमेकाची मनं सांभाळायचा प्रयत्न करा. आणि मुलामुलींनी आपल्या आपल्या आईवडिलांना जपा. तेच खरे सगळ्यात अगोदर गुरु, आणि आपले खरे मित्रमैत्रिणी आपले आईवडील चांगल्या पद्धतीने असू शकतात. कारण जन्माला येण्याच्या अगोदरपासून ते आपल्यावरती प्रेम करत असतात, आणि आपल्या अगदी त्यांच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांना आपलं चांगलंच व्हावं असं वाटत असतं. त्यामुळं आपला खरा मित्र आणि खरी मैत्रीण आपली आई आणि वडील आहेत. त्यानंतर आपले पती आणि पत्नी आहेत, भावंड आहेत, आणि त्यानंतर आपली मुलं, आणि मुलांच्या नंतर आपली नातवंड आहेत. तर समाजामध्ये मैत्री शोधायला जायची गरज नाही. आपल्या घरामध्येच आपल्याला खूप मैत्रिणी भेटतात. पण जे ते समजून घेईन त्याच्या हिशोबानुसार असेल, पटत असेल तर त्याच्याशी मैत्री करा, जे पटत नाही त्याच्याशी सोडून द्या. आणि नाहीच कुणाशी पटलं तर निसर्ग हा सगळ्यात सुंदर मित्र आहे. हिरवी झाडं, हिरवी पानं, हिरवी लाल निळी रंगबिरंगी फुलं, पशु पक्षी, मंजूळ गाणी, नद्या, नाले, ओढे, हे सगळे काही आपल्या मित्र होऊ शकतात. त्यामुळं ज्याच्याशी पटते त्याच्याशी छान मैत्री करा. श्रीकृष्णाची आणि सुदामाची मैत्री जगभर गाजली, अमर झाली, आणि अगदी पार सूर्य चंद्र आहे तोपर्यंत ती राहणार. कर्णाची मैत्री सुद्धा गाजली. कर्णाला वाईट वाटत होतं की आपला मित्र चुकीची गोष्ट करतोय, दुर्योधन चुकीच्या मार्गाने राज्य संपादन करण्याचा प्रयत्न करतोय किंवा पांडवांवरती अन्याय करतोय, तरीसुद्धा तो फक्त मैत्री खातर दुर्योधनाच्या बाजूने लढायला तयार झाला. तर अशा काय काय मैत्रीची उदाहरणं आहेत.
आणि अजून पण काही मित्रमैत्रिणी आहेत, पण आता सगळा पैशाचा बाजार झालेला आहे, स्वार्थी दुनिया झालेली आहे. जो तो अगोदर आपला स्वार्थ पाहतो आणि मग मैत्री निभावतो. तरीसुद्धा ह्या व्यवहारी दुनियेमध्ये सुद्धा काही लोक असे पण आहेत की जे खरोखर मैत्री करतात, खरोखर नाते सांभाळतात, खरोखर व्यवहार आणि मैत्री याच्यामध्ये फरक समजतात आणि मैत्रीला जागतात असं पण आहे. काही लोकांशी बोलल्यानंतर आपलं मन एकदम असं म्हणजे भरून येतं किंवा आपल्या मनातील आठवणी, मनातील काही दुःख, मनातील काही गोष्टी त्या सांगाव्या वाटतात आणि सांगाव्या वाटतात म्हणजे त्या माणसाची कुठंतरी आपली नाळ जोडलेली असते. आपलं मत कधीतरी तो ऐकून घेत असतो किंवा त्याच्यावरती चांगलं सजेशन देत असतो. आपल्या मनाला त्याच्यामुळं थोडीशी शांतता मिळत असते. आपले विचार चांगल्या वळणावरती येत असतात म्हणून आपल्याला त्या माणसाला सांगावं वाटतं. तर असे जे व्यक्ती असेल तर ते आपली मैत्री आहे असं समजून घेऊया. कारण अशी लोकच मैत्री करण्यायोग्य असतात का ज्याच्यामुळे आपल्या मनाला समाधान भेटतं, आनंद भेटतो. तर काही लोक असे असतात की त्यांचं बोलणं किंवा त्यांच्या सानिध्यामध्ये गेलं की आपल्याला खूप चिडचिड होते, डोकं दुखायला सुरुवात होते, मानसिक त्रास होतो. कधी कधी हा त्रास दिवसभर रात्रभर नसून तर काही दिवसांसाठी सुद्धा असू शकतो, काही वर्षांसाठी सुद्धा असू शकतो. त्यामुळे अशा लोकांपासून आपण दूर राहणं, अशा लोकांशी मैत्री नाही केली तरी चालेल. शक्यतो कुणाचं वाईट चितायचं नाही, कुणाचं वाईट करायचं नाही. सांगते कोणी काही विचारलं तर सांगताना चांगलेच सल्ले द्यायचे. चांगलं विचारलं, चांगला सल्ला मागितलं तर द्या, नाही तर दुनिया तर अशी की कुणाला सल्ले देणं सुद्धा चुकीचं आहे. तर चला, मैत्री दिवसाची तुम्हाला सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा. सगळ्यांना चांगले मित्रमैत्रिणी भेटो, सगळ्यांचं आयुष्य सुंदर आणि मैत्रीपूर्ण जावं. प्रत्येक माणसाला एक तरी मित्र किंवा एक तरी मैत्रीण असायलाच हवी. ही अशी हक्काची जागा असते जिथं आपण एखादी गोष्ट आपल्या जवळच्या माणसाला सांगू शकत नाही पण मित्रमैत्रिणींना सांगतो. त्यामुळं आपल्या मनातील थोडंसं दडपण, ओझं कमी होतं. कधी कधी एखादा मित्र किंवा मैत्रीण सुशिक्षित, समजदार, माणसाचं मन भावना वाचणारी किंवा दुसऱ्याचं दुःख समजून घेणारी असेल तर अशा मित्रमैत्रिणीमुळे आपलं आयुष्य सुंदर बनतं, चांगलं बनतं. आपल्याला जगण्यासाठी किंवा आपल्या आयुष्याला योग्य दिशा मिळते. एखाद्या मित्रमैत्रिणीमुळे आपल्या आयुष्यामध्ये भरभराट होते. आपलं कुटुंब बांधलं जातं. आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा झालेले गैरसमज दूर होतात आणि आयुष्य असं सुखासमाधानी होतं. तर अशा मित्रमैत्रिणींबरोबर तुमचे मित्रमैत्रिणी निवडा, चांगले विचारांचे, चांगल्या लोकात उठणारे बसणारे किंवा म्हणजे लोकात उठणं बसणं म्हणजे तो माणूस हुशारच आहे किंवा समजदारच आहे असं नाही. पण ज्या लोकांशी तुमचे मनं जुळतात, जिथून आपल्याला चांगली प्रेरणा भेटते, आपले विचार चांगले होतात, सात्विक होतात, आपलं कुटुंब, आपली घरदार, आपले नातेवाईक कुणामध्ये दुरावा येत नाही किंवा आपल्या मनाला उभारी मिळते, अशा लोकांशी मैत्री करा, सुंदर आयुष्य जगा आणि सुंदर राहा. तर मैत्री दिवसाच्या आणि फ्रेश डेसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले चांगले मित्रमैत्रिणी भेटत आणि तुमचं आयुष्यसुद्धा सुखा समाधानाचं, आनंदाचं हो. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.